महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या मंदिरात उद्या गुरुवार 3 ऑक्टोबरपासून 13 ऑक्टोबरपर्यंत परंपरेनुसार नवरात्रोत्सव पार पडणार आहे। नवरात्रोत्सवासाठी ज्योतिबा मंदिरासह डोंगरावरील सर्व मंदिरांची शिखरं, गाभारे आणि परिसराची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात आलंय। मुख्य ज्योतिबा मंदिरासह अन्य मंदिरांमध्ये सकाळी घटस्थापना होणार आहे। नवरात्रोत्सव काळात ज्योतिबा देवाची कमळ पुष्पातील सरदारी रूपात पूजा बांधण्यात येणार आहे। उत्सव काळात दररोज ज्योतिबा देवाची आरती लवाजम्यासह यमाई मंदिराकडे जाणार आहे। दसऱ्या दिवशी ज्योतिबा देवाची अंबारीमध्ये विराजमान स्वरूपात पूजा बांधण्यात येणार असून उत्सव काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं। घटस्थापना या दिवशी मुख्य मंदिरातील सकाळी 8:30 वाजता घट बसले जाऊन त्याबरोबर शोभाआरती निघते व तसेच ती शोभाआरती व धुपारती यमाई मंदिराकडे जाते व यमाई मंदिरातील घट बसून विशेष अशा तुकाई देवीचा घट बसल्यानंतर सर्व गावातील घट बसले जातात व तिथून ज्योतिबाचा नवरात्रोत्सव चालू होतो। या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्योतिबाला कमळ भैरवानी सुवर्ण पुष्प अर्पण केलेले त्याचे प्रतीक म्हणून रोज ही कमळातील पूजा बांधली जाते। प्रतिपदेला नागवल्ली व एक कमलदल पुष्पातील पूजा बांधली जाते व प्रत्येक दिवशी एक पुष्प पाकळी वाढवून अशी 9 दिवस कमल पुष्पातली पूजा बांधली जाते। तसेच ज्योतिबाचा जागर हा सप्तमीला दिनांक 10 गुरुवार रोजी होणार असून खंडेनवमी दिवशी सकाळी 8:30 वाजता घट उद्यापन होऊन देवाची पहिली पालखी निघते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या नवरात्रोत्सव काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांसह क्लोज सर्किट कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावं यासाठी दर्शन मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासारख्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल एडगे यांनी नवरात्रोत्सवाच्या तयारीची पाहणी करून देवस्थान व्यवस्थापन समिती, पोलीस, ग्रामपंचायत यासह अन्य विभागांना आवश्यक त्या सूचना केल्या। यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले तसंच पुजारी उपस्थित होते।